Welcome to AV number 3, part number 3 of the same poem, The Planners. मुळात ही कविता जी आहे, द प्लॅनेट्स नावाची ही जी कविता आहे, मुक्तछंद प्रकारातली ह्या कवितेत कवी सिंगापूरविषयी आणि तिथे सातत्याने चालू असणाऱ्या इमारतींच्या रस्त्यांच्या बांधकामाविषयी, त्यांच्या नियोजनाविषयी वर्णन करतायत. मुख्यतः दुर्गम ठिकाणांशी जोडले जाण्यासाठी सतत नवनवीन रस्ते बांधले जात आहेत. त्या रस्त्यांवर नवीन इमारती बांधल्या जात आहेत. त्यांचे नियोजन अचूक असतं. त्यामुळे इमारती, रस्ते, पूल सर्व तंतोतंत नेमकेपणाने निर्माण केले जातात. अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी निसर्गाशी आणि पृथ्वीशी मानवाचे हे युद्ध निरंतर चालू आहे. माणसाच्या या महत्त्वाकांक्षेसमोर समुद्रही मागे हटला आहे आणि आकाशाने सुद्धा शरणागती पत्करलेली आहे असे असे मला वाटतं. या नियोजनाचा मुख्य उद्देश असतो मानवनिर्मित रचनांच्या दृश्य सौंदर्याला इतर कोणत्या गोष्टीमुळे बाधा येऊ न देणे. त्यामुळे या नियोजित संरचनेच्या देखाव्यावर विपरीत परिणाम होऊ शकणारी कोणतीही जुनी जीर्ण वस्तू जराही न कचरता पाडून टाकली जाते. कवी म्हणतोय की म्हणजे हे मॉडर्नायझेशनच्या नावाखाली त्या ठिकाणी ज्या जुन्या वस्तू आहेत ना त्यांना पाडलं जाते. जीर्ण वस्तू ज्या आहेत की ज्या खरा वारसा होता ह्या सिंगापूरच्या, त्यांना अगदी बिनधास्तपणे त्या ठिकाणी हटवलं जातं आहे. कवी याची तुलना दंतवैद्य ज्याप्रमाणे खराब झालेले किंवा किडलेले दात काढून त्या रिकाम्या जागी सोन्याचे दात बसवतात त्याच्याशी करतायत. की जसं एखादा दंतवैद्य असतो तो जुने दात काढतो आणि नवीन दात टाकतो सोन्याचे, त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. अशा प्रकारे निर्माण केलेला देश जणू एखाद्या चमकदार दंतपंक्तीसारखा दिसतोय आणि अशा प्रकारचा हा जो देश आहे, एखादी दंतपंक्ती शोधावी त्या पद्धतीने शोभावी त्या पद्धतीने तो दिसतो आहे, असा तो आपला सिंगापूर. ज्याप्रमाणे उपचार करताना रुग्णाला भूल दिली जाते किंवा एखाद्या व्यक्तीला स्मृतिभ्रंश होतो आणि भूतकाळात काय घडलं याचा विसर पडतो किंवा संमोहन केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला गाढ तंद्री लागते, त्याचप्रमाणे कवीच्या मते ह्या नियोजन करणाऱ्या लोकांना भूतकाळ आणि जुन्या आठवणी विसरायला लावून शहराच्या नव्या सौंदर्याने संमोहित करण्याचे कसब केलेली आहे. नवं बांधकाम करायचं, जुनं पाडायचं, पुनर्रचना करायची, पुनर्बांधणी करायची, अशा ह्या कधीही न संपणाऱ्या, न थांबणाऱ्या कामांमुळे भूतकाळाचे कोणतेही अवशेष राहणार नाहीत असं कवी म्हणतोय. इतिहासकारांनी हे खोदकाम इतक्या काळजीपूर्वक जतन केलेलं होतं. गतकाळातले हे अवशेष कदाचित त्यामुळे नष्ट होतील की काय असं कवीला वाटायला लागतं. आणि कवी म्हणतोय, मला कोणालाही परंतु कोणालाही त्याचा आक्षेप नाही आहे. न जाणो त्यामुळे आपल्या भूतकाळाचे, भविष्याचे हे परिपूर्ण चित्र खराब होईल की काय असं मला वाटतं. आणि कुठेतरी एक जुन्या आठवणीमध्ये कवी रमतो आहे आणि हे सगळं आपल्याकडे पण चाललेलं आहे. आपल्याकडे सुद्धा ह्या मॉडर्नायझेशनच्या नावाखाली त्या ठिकाणी शहरामध्ये त्या ठिकाणी ज्या मेट्रोपॉलिस आहेत, जे मेट्रो सिटीज आहेत, त्यांना जुना जो वारसा आहे त्या जुन्या वारसातल्या असे अनेक वाडे असतील, अनेक असे ज्या जुन्या वस्तू असतील की ज्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत, ऐतिहासिक वारसा आहेत, त्यांना पण त्या ठिकाणी ह्या आधुनिकतेच्या नावाखाली पाडलं जातं आहे. आणि ह्या कवितेमध्ये तो एक शोक जो आहे तो कवीने इथे मांडलेला आहे. तर ही कविता या पद्धतीने त्या ठिकाणी कुठेतरी टीकेचा प्रहार जो आहे तो केलेला आहे. इन द पोएम द प्लॅनर, द पोएट बॉय किम चँग एक्सप्रेसेस हिज अनहॅपीनेस अँड डिसअपॉइंटमेंट ॲट द इव्हिल्स ऑफ मॉडर्नायझेशन. तर मुळातच ह्या कवितेच्या माध्यमातून कवीने पोएट जो आपला आहे बॉय किंग चँग जे आहे त्याने एक दुःख व्यक्त केलेलं आहे, निराशा व्यक्त केलेली आहे की हे सगळे आधुनिकतेचे हे कटू फळं त्या ठिकाणी आहेत. ही फील्स दॅट द प्लॅनेट्स दॅट इज द बिल्डर्स आर द रिअल कल्पिट. त्या ठिकाणी त्याला असं वाटतं की जे प्लॅनेट्स आहेत ना, इथले ह्या शहराचे जे नियोजनकर्ते आहेत ना, हे नियोजनकर्ते त्या ठिकाणी खरे कल्प्रिट्स आहेत, खरे त्या ठिकाणी ते दोषी आहेत. एक्सेप्ट इन द टायटल ही नेव्हर मेन्शन्स देअर आयडेंटिटी स्पेशली इन द एंटायर पोएम. ते नेमके कोण आहेत त्यांचे अस्तित्व त्या ठिकाणी कवी सांगत नाही आहे. ही ओनली ॲड्रेसेस देम ॲज दे. फक्त ते असं कवी म्हणतोय, म्हणजे प्लॅनर्स. द वर्ड दे इज एक्सटेन्सिव्हली यूज ॲज इफ दॅट द टायटल ऑफ द पोएम ॲज द पोएट फील्स दॅट द प्लॅनर्स प्ले अ बिग रोल इन द मॅसिव्ह अर्बनायझेशन कॉझिंग ह्यूज डॅमेजेस टू नॅचरलनेस अँड द एक्झिस्टन्स ऑफ द ग्लोरीज ऑफ द पास्ट. तर भूतकाळातल्या ह्या चांगल्या गोष्टी ज्या असतील त्यांचा विध्वंस करण्याचं काम, एक जे नैसर्गिकता जी आहे, नैसर्गिक वातावरण जे आहे त्याला बदलायचं काम, त्याला नुकसान करण्याचं काम जे आहे त्या ह्या सगळ्या नियोजनकर्त्यांनी केलेलं आहे. कुठेतरी हे इंजिनियर लोकच आहेत की जे नवीनतेच्या मागे लागलेले आहेत आणि जुन्याला पाडण्याचं ते काम चाललेलं आहे.
द टोन ऑफ द पोएम इज अ सार्कॅस्टिक कंप्लेंट. ही जी कविता आहे, या कवितेचा जो टोन आहे, ह्या कवितेचा जो सूर आहे, तो मुळातच त्या ठिकाणी एक तक्रारवजा सूर आहे. कंप्लेंट अगेन्स्ट द प्लॅनर्स, सार्कॅस्टिक कंप्लेंट आहे. या ठिकाणी एक उपरोधात्मक तक्रार त्या ठिकाणी तो करतो आहे कवी. हू वर्क विथ सो मच प्रिसिजन दॅट एव्हरीथिंग अपियर्स कॅल्क्युलेटेड अँड परफेक्ट. तर प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी कॅल्क्युलेटेड वाटते, परफेक्ट वाटते. ॲट टाइम्स दिस परफेक्शन टर्न्स आउट टू बी ओव्हरपॉवरिंग अँड बोरिंग. पण काही वेळेला ते हे जे परफेक्शन्स आहेत ना, ते अतिशय चुकीचं वाटतं किंवा अतिशय कंटाळवाणं पण वाटतं. इन देअर हंगर ऑफ मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ स्पेस दे इग्नोर नेचर सेल्फिशली. आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागेचा वापर हा जो एक हव्यास आहे, त्यामुळे त्या ठिकाणी एक स्वार्थीपणाने त्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी काम चाललेलं आहे असं कवीला वाटतं. द प्लॅनेट्स आर व्हेरी कीन टू क्रिएट परफेक्टली प्लॅन सिटीज अँड सो दे आर रेडी टू डू ऑल परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स टू द मॅथमॅटिकली करेक्ट. आणि हे जे प्लॅनेट्स आहेत, हे जे नियोजनकर्ते आहे, हे इतके इतके हुशार आहेत टू क्रिएट परफेक्टली प्लॅन सिटीज, की त्यांना एकदम परिपूर्ण असं शहर तयार करायचं आहे की जे आधुनिकतेने भारलेलं असेल. सो दे आर रेडी टू डू ऑल परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स टू बी मॅथमॅटिकली करेक्ट. आणि ते सगळ्या प्रकारच्या तडजोडी ज्या आहेत, त्या अगदी गणितीय तडजोडी ज्या आहेत, त्या पण करण्यासाठी ते तयार आहेत. द रिझल्ट इज दॅट द पास्ट इज कन्व्हिनियंटली पुश इन द बॅक सीट. आणि म्हणून त्या ठिकाणी जो परिणाम दिसतो आहे, तर भूतकाळ जो आहे किंवा भूतकाळातला इतिहास जो आहे, तो मात्र बॅकसीटला पडलेला आहे, मागे गेलेला आहे. पीपल आर हॅपी अँड कंटेंटेड टू सी द आउटवर्ड शाईन. लोक त्या ठिकाणी आनंदी आहेत, समाधानी आहेत, कारण त्यांना वरून चमकणारं दिसतं आहे, पण आतमध्ये काय आहे ते काही दिसत नाही आहे. विच हॅज बीन डन स्किलफुली लाईक अ डेंटिस्ट. जसा एखादा डेंटिस्ट त्या ठिकाणी त्या कवळ्या बसवतो, दातांच्या सोनेरी दात बसवतो, त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. द वे द डेंटिस्ट एक्स्ट्रॅक्ट्स अ डॅमेज टूथ अँड फिल द गॅप विथ अनदर शायनिंग वन, द प्लॅनेट्स ऑल्सो डिस्ट्रॉय हेरिटेज टू रिप्लेस इट विथ ग्लॅमरस कन्स्ट्रक्शन्स विच ग्लोज लाईक रोज ऑफ शायनिंग टीथ. तर द वे द डेंटिस्ट एक्स्ट्रॅक्ट्स अ डॅमेज टूथ, ज्या पद्धतीने तो जो दंतवैद्य आहे तो खराब झालेले दात तो काढतो अँड फिल द गॅप विथ अनदर शायनिंग वन, आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी ते जे गॅप पडतो त्या दातामधला, तो चमकदार दाताने तो भरून टाकतो. द प्लॅनेट्स ऑल्सो डिस्ट्रॉय हेरिटेज टू रिप्लेस इट. अशाच पद्धतीने त्या ठिकाणी दंतवैद्यासारखेच हे काम चाललेलं आहे. ज्या ज्या जुन्या बिल्डिंग्ज आहेत त्या रिप्लेस होत आहेत आणि त्या ठिकाणी ग्लॅमरस कन्स्ट्रक्शन, त्या ठिकाणी आकर्षक अशा बिल्डिंग त्या ठिकाणी तयार होत आहेत की ज्या जुन्यांना मागे टाकत आहेत. विच ग्लोज लाईक रोज ऑफ शायनिंग टीथ. आणि अशा ह्या बिल्डिंग ज्या आहेत ना, एखादी दंतपंक्ती त्या ठिकाणी उभी करावी, त्या पद्धतीने ह्या बिल्डिंग ज्या आहेत त्या उभ्या दिसत आहेत. द पोएट्स sarcasm is apparent when the poet refers to the anesthetic effect of numbness of senses of the people who are also suffering from amnesia. तर कवीचा अतिशय उपरोधिक असा सूर त्या ठिकाणी उमटलेला आहे. कवी असं म्हणतो की त्या ठिकाणी जसं त्या ठिकाणी एखादा भूलतज्ञ आहे, तो भूल देतो आणि ती ऑपरेशन करताना त्या ठिकाणी भूल दिली जाते, तशी त्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना एक भुलवलं जातं आहे. इतका बधीर केले गेलेला आहे लोकांना. हू आर ऑल्सो सफरिंग फ्रॉम ॲमनेशिया. लोकांना मागचा सगळा ॲमनेशिया झाली. ॲमनेशियाचा अर्थ होतो विसर पडणे, स्मृतिभ्रंश होणे, त्याला म्हणतात ॲमनेशिया. ॲमनेशिया त्या ठिकाणी दॅट इज फॉरगेटफुल अबाउट द ग्लोरीज ऑफ द पास्ट, की ते लोक सगळा जुना भूतकाळ जो आहे त्याच्या आकर्षक असा भूतकाळ त्या ठिकाणी विसरत चालले आहे. अँड आर हिप्नोटाइज बाय द प्लॅनर्स टू बी इन ट्रान्स टू फॉलो द प्लॅनर्स ब्लाइंडली. आणि इतक्या पद्धतीने संमोहन त्या ठिकाणी चाललेलं आहे की त्या ठिकाणी एक प्रकारची भुरळ पडलेली आहे ह्या नियोजनकर्त्यांची. दिस स्टेट्स ऑफ माइंड ऑफ द पीपल हेल्प द प्लॅनर्स टू रिराईट हिस्ट्री बाय मर्सिलेसली टिअरिंग इट डाऊन. आणि ह्यामुळे काय घडलेलं आहे, लोकांच्या ह्या अंधपणामुळे असेल, लोकांच्या ह्या एक प्रकारच्या स्मृतिभ्रंशामुळे असेल, संमोहनामुळे असेल कदाचित, त्या ठिकाणी ह्या सगळ्या अगदी निर्दयपणाने सगळ्या ह्या बिल्डिंग ज्या आहेत, जुन्या वारसा जो आहे तो त्यांची कत्तल त्या ठिकाणी घडते आहे. द पोएट इज ॲग्राइव्ड अँड डज नॉट गेट एनी इन्स्पिरेशन टू कंटिन्यू विथ क्रिएटिव्हिटी. आणि म्हणून तो कवी अतिशय त्रासलेला आहे. तो म्हणतोय की मला प्रेरणा मिळत नाही आहे, मला इन्स्पिरेशन मिळत नाही की काहीतरी नवीन, काहीतरी सृजनशील करावं, कारण मला हे सगळं बघून अतिशय दुःख होतं आहे की लोक कोणी बोलतच नाही ह्या गोष्टींना. ॲट द सेम टाईम ही डज नॉट वॉन्ट टू डिस्टर्ब द ऑनगोईंग प्रोसेस ऑफ सो कॉल प्रोग्रेस. आणि ही जी प्रोग्रेस चाललेली आहे, सो कॉल प्रोग्रेस चाललेली आहे, त्या ऑनगोईंग प्रोसेसच्या ह्या प्रोग्रेसला कवी विरोध करतो आहे. विथ दिस मोर्नफुल रिग्रेट ही डज नॉट वॉन्ट टू स्टेन द डिझाईन फॉर द प्रेझेंट. आणि म्हणून तो म्हणतोय की सध्याचे जे चाललं आहे ना मित्रांनो, ते राहू देत. तसंच हा जुना वारसा तुम्ही का मिटवताय, त्याला तुम्ही का उद्ध्वस्त करता आहात. द पोएम इज अ डिस्गाईज अपील टू द अर्बॅनाइट्स टू वेक अप टू द रियालिटी. आणि ही कविता जी आहे कुठेतरी एक आव्हान करते आहे की जे शहरीकरण आहे,
ह्या शहरीकरणातून आपण त्या ठिकाणी जागा व्हावं, जे वास्तव आहे त्या वास्तवाकडे बघावं अँड नॉट टू बी कॅरीड अवे बाय द आउटवर्ड ब्युटी ॲट द कॉस्ट ऑफ ब्युरिंग द पास्ट ग्लोरी. तर नुसत्या बाहेरच्या चकमकावर जाऊ नका, नुसती बाहेरची झगमग काही महत्त्वाची नाही, तर त्या ठिकाणी जुना आपला रोमहर्षक इतिहास जो आहे त्या इतिहासाला त्या ठिकाणी जपणं महत्त्वाचं आहे असं कवीला वाटतं. दे नीड टू नो द नेचर लुक्स ब्युटिफुल इन स्पाईट ऑफ ऑल इट्स इम्परफेक्शन. तर अपूर्णता हा जीवनाचा स्थायीभाव असतो आणि कुठेतरी त्या ठिकाणी ह्या जुन्या बिल्डिंग ज्या असतील, हा जुना निसर्ग जो आहे त्याला आपण जपलं पाहिजे आणि कुठेतरी हे जे एक आधुनिकीकरण आहे हे शहरांच्या मुळावर उठ्ठं आहे आणि जुना वारसा त्या ठिकाणी संपवत आहे असा एक सूर ह्या ठिकाणी कवीने लावलेला आहे. तर या पद्धतीने आधुनिकता ही माणसाच्या मुळावर उठलेली आहे असा एक संदेश या ठिकाणी कवीने दिलेला आहे. तर अशी ही कविता आपण पूर्ण केलेली आहे प्लॅनेट्स नावाची. पुढच्या एव्हीमध्ये आपण ब्रेन स्टॉर्मिंगकडे जाऊया. तोपर्यंत थांबूया. नमस्कार.